नमस्कार, मी सचिन शिंदे. आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल. जामखेडमध्ये नृत्यांगना दीपाली गोकुळ पाटील हिने खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मैत्रिणीच्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. दीपाली बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने मैत्रीण शोध घेत लॉजवर पोहोचली. दरवाजा न उघडल्याने वेटरच्या मदतीने खोली उघडण्यात आली असता दीपालीने गळफास घेतल्याचं दिसून आलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. या प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांना आरोपी करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केलाय. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित लॉजचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. रोहित पवार म्हणाले, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली. स्वतःचे लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली. या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला. असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली. हीच आहे भाजपा. आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष राहील. याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.